महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्या आहेत. मी 100% त्या माऊलीबरोबर आहे. सुरेश धस. 82 दिवसांच्या नंतर एसपीने गुन्हा दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीत कशा प्रकारे वर्तन केलं जातं आहे, अगदी पोलिसांना देखील चुटकी वाजवून इशारा केला जातो आहे. हे कोणाच्या जीवावर केलं जात आहे, हे त्यांना मारहाण देखील केली, याचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात बसला आहे. आमची 5-10 हजार मतं कमी झाली. हा प्रकार त्याच दिवशी व्हायरल झाला होता. एसपीने त्या दिवशी कलेक्टरांना गुन्हा दाखल करायला हवा होता, परंतु 82 दिवस लागले. हे सगळे जेलमध्ये गेले पाहिजे ही आमची मागणी आहे. परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल तर ते अर्ध्यावरील 330 पैकी 200 बूथ त्यांच्या ताब्यात होते, हे सिद्ध होत आहे. महादेव मुंडेंच्या पत्नी उपोषणाला बसल्या असतील तर एसपी त्यांनी माझी विनंती आहे, ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या माऊलीवर उपोषणाची वेळ येऊ नये. 16वा महिना आहे. त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मुंडेंचे मारेकरी सापडलेच पाहिजेत. आणि ज्या दिवशी तपास DYSPकडे दिला आहे त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधून गायब आहेत. जे गायब आहेत ते एसपीनी LC आणि DYSPनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये टाकावेत. या 100% अकाचा संबंध आहे. ज्यांनी महादेव मुंडेंना मारलेला आहे ते आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरत होते आणि आत्तापर्यंत मग ते बॉडीगार्ड गेले कुठे? तेच आरोपी आहेत आणि ते आरोपी पकडले गेले पाहिजेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणाला बसल्यात. मी 100% त्या माऊलीबरोबर आहे. कोणाकोणाचे फोन डिटेक्ट केले पाहिजेत याची यादी आमच्या जिल्ह्याचे ACP नवनीत कावत यांना दिलेली आहे. हे पहा, जे चित्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. 82 दिवसाच्या नंतर एसपींनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख, त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जातंय. अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजवून, पोलिसांना चुटकी वाजवून, हे कोणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेलं आहे. आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली. आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर 5ही मतदारसंघात बसलाय. आम्ही 10-5 हजार मतं आमचे कमी झाले. हा जो प्रकार झालता तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता. ऍक्च्युअल तत्कालीन एसपींनी, कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, परंतु 82 दिवस उजाडलेत. हे चुटक्या वाजवणारे, हे पिस्तोलवाले, हे गुंडाड जे आहेत, हे सगळेच्या सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदारसंघात मतदान कसं पार पडलं असेल. ते अर्ध्याच्या वरती म्हणजे 330 पैकी 200 बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते, हे यावरून सिद्ध होतं. महादेव मुंडेंची बायको उपोषणाला बसली आहे. नाही, ती मागणी त्यांनी केलेली आहे. ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी, त्यांनी करावी. आणि दुसरं, महादेव मुंडेंच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे. त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे. 16वा महिना लागलाय आता तिचा, त्या माऊलीचा पती जाऊन. महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत. आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत. जे गायब आहेत ते एसपींनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे. कोण आहेत ते 12-13 लोक? कोण आहेत अण्णा? 12-13 लोक 100% आकाचा संबंध आहे. ज्यांनी महादेव मुंडेंना मारलंय त्यांचे, ज्यांनी मारलेले ज्या गुंडांनी, ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत. मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक? आकाच्या मुलाच्या अवतीभोवती ते नाहीयेत आणि तेच आरोपी आहेत. ते आरोपी पकडले पाहिजेत. मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले, मी 100% त्या माऊली बरोबर आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.